सगळ्याचा भारतीय व्यापाऱ्याला देखील फटका बसलेला आहे। या युद्धाचा नेमका कसा फटका बसू शकतोय आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जेएनपीटी बंदरातून इराण, इराक, दुबई या आखाती देशांमध्ये जाणारी जहाजं ही अडकलेली आहेत। 125 ते 150 कोटी रुपयांचा शेतीमाल हा वाया जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तर भारतातून निर्यात होणारी द्राक्ष, केळी, कांदा, कलिंगड, भाजीपाला हा अडकलेला आहे। युद्धापूर्वी केळीचे दर 2500 रुपये क्विंटल आणि आता केवळ 1500 रुपये क्विंटल आहेत। तर हे आपण पाहतोय युद्धापूर्वी केळीचे दर किती होते आणि ते आता वाढलेले आहेत। सौदी अरेबियानंतर इराणमध्ये भारतातील बासमती तांदळाची सर्वाधिक निर्यात होते। बासमती तांदळाला देखील मोठा फटका बसण्याची शक्यता ही देखील वर्तवली जाते। परिस्थिती कायम राहिल्यास हापूस आंब्याला देखील याचा मोठा फटका बसणार आहे। येत्या काळामध्ये हापूस आंब्याची देखील निर्यात होत असते, मात्र यंदा आंब्याला देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात। अमेरिकेच्या हल्ल्यासंबंधी भारताचं मौन हे चिंताजनक आहे।